नाशिक शहर पोलिसांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सातपूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत घरफोडी, चोरी आणि जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण सुमारे 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणणे तसेच संभाव्य गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत पोलीस उपायुक्त किशोर काळे, परिमंडळ 2 आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबडे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी गुन्हे शोध पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या। पोलीस हवालदार तुषार देसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सातपूर पोलिसांनी अशोकनगर परिसरात सापळा रचून रेकॉर्डवरील सराईत आरोपी राहुल मारुती इंगळे वर्ष 32 याला ताब्यात घेतलाय। सखोल चौकशी दरम्यान आरोपीने सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी आणि चोरीच्या 2 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। या गुन्ह्यांमध्ये सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 348/2024 आणि गुन्हा क्रमांक 280/2025 यांचा समावेश असून आरोपीकडून या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या कारवाईमुळे पोलिसांना एकूण 1,50,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात यश आलंय। दरम्यान सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या एका गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना आणखी एक यश मिळाले। गोपनीय माहितीच्या आधारे रोहन छबुलाल वाघ वर्ष 20 राहणार श्रमिक नगर सातपूर याला ताब्यात घेण्यात आलाय। त्याच्याकडून गुन्ह्यातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक खरपडे करीत आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली। या मोहिमेत पोलीस हवालदार तुषार देसले, दीपक खरपडे, सचिन सुपले तसेच पोलीस अंमलदार सचिन आजबे, सोनू खाडे, अमोल मोरे आणि योगेश्वर गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। सातपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झालाय। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।